जरी असला तरी सुद्धा अनेक घडामोडी आज घडलेल्या आणि या सगळ्या दिवसभराच्या बातम्या आपल्याला बघायच्यात. त्यापूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर वाचूननामा. ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवरती हल्लाबोल. महायुतीच्या भीतीने एकत्र आल्याची टीका. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाचा मोठा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपात पक्षप्रवेश. मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा. ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन तर ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा. बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला वचननामा जाहीर. राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंवरती टीका. तर काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केलं शेवाळेंचा टोला. मुंबईत भाजप आणि महायुतीचा महापौर झाल्यास अदानिस्तान होईल. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल. अमित साटम यांचं उत्तर. आधी ईव्हीएमला दोष दिला, आता बिनविरोधवरून टीका करतात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर. रश्मी आणि तेजस ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रिंगणात. लालबागमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. शिवसैनिकांशी साधला संवाद. नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही मुलं कार्यरत झाले. कधीतरी थांबायला पाहिजे, राणेंचं विधान. ठाण्यात बिनविरोधसाठी मवियाच्या उमेदवारांवरती दबाव. उबाटाच्या उमेदवाराला पोलीस शिंदेंच्या घरी नेत असल्याचा व्हिडिओ. अविनाश जाधवांचा शिंदेंवरती आरोप. आणि सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंची सरकारवर टीका. अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट. कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे भाऊक. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि पहिली मोठी बातमी आपण बघूया. महापालिका निवडणुकीमध्ये युती झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी आज मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर वचननामा जाहीर केलाय. जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये आले आणि दोन्ही भावांनी एकत्रितपणे शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन असलेला वचननामा जाहीर केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावरती मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. पाळणा घरं, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. हा वचननामा महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान ठाकरेंच्या वचननाम्यात नेमका काय काय उल्लेख करण्यात आला आपण बघूया. तर यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख बघायला मिळतो. त्यातला घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिना 1500 रुपये स्वाभिमान निधी दिला जाईल असं सांगितलेलं आहे. तर कोळी, मच्छीमार, महिला विक्रेत्यांसाठी अर्थसहाय्य दिलं जाईल. तसंच नवे परवाने कष्टकरी मुंबईकरांसाठी. तसंच 10 रुपयात नाश्ता आणि दुपारचं जेवण याचा सुद्धा त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान 700 चौरस फुटांपर्यंत घरांसाठी मालमत्ता कर माफ केला जाईल असं सुद्धा त्यात म्हटलेलं आहे. 100 युनिटपर्यंत वीज मोफत असेल. प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. मनपा शाळांमध्ये 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवरती तीव्र शब्दामध्ये टीका केलेली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंचा वचननामा वाचूननामा म्हणून हिणवलेला आहे आणि त्यांच्या युतीला भीतीसंगम म्हणत हल्ला चढवलेला आहे. विरोधक विकासावरती बोलत नाहीत, त्यांचे दावे खोटे असल्याचं फडणवीस म्हणाले. ही युती
कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे. वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता. आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे. वचननामा नाही आहे, तो वाचून नामा आहे. ज्यांना वंदे मातरमची एलर्जी आहे अशा लोकांसोबत आमचे काही जुने मित्र बसायला लागले. त्यामुळे त्यांना आता कशा कशाची एलर्जी आहे हे मला या ठिकाणी सांगण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून आज आमचे मामू म्हणजे अमितने सांगितलं ते मामू म्हणत नाही मी, माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी, झूठों ने झूठों से कहा सच बोलो. झूठों ने झूठों से कहा सच बोलो. अरे भाई, दो भाइयों का ऐलान हुआ, सच बोलो. घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो. ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते. राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती, राहुल गांधींसारखे एरझऱ्या करत होते, काहीतरी बोलत होते. आणि मला कोणीतरी सांगितलं, म्हणत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही. आता आम्हाला काय विचारता? घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा. राज ठाकरेंची काही बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती, काही जमत नव्हतं, नेहमीसारखे राज ठाकरे वाटत नव्हते. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, आमच्या अमित साटवनी देखील सांगितलेलं आहे, हा प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे. या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत.